सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना खासदारकी मिळणार आहे। लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेमध्ये राष्ट्रपती कोट्यातून त्यांची नियुक्ती झालेली आहे। मोठी बातमी आहे, राष्ट्रपती कोट्यातून आता नियुक्ती होत उज्ज्वल निकम यांना खासदारकी दिली जाते। अधिकचे अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघितलेलं होतं उज्ज्वल निकम हे एक अतिशय मोठं नाव आहे आणि लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवलेली होती, मग आता त्यांना थेट खासदारकी दिली जाते। काय अपडेट या संदर्भात? मुंबईमधनं पराभव स्वीकारावा लागल्याच्या नंतर उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातनं राज्यसभेची खासदारकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। खरं तर उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील अनेक केसेस ज्या आहेत त्या लढल्या होत्या। खास करून 1993चा मुंबई बॉम्ब स्फोट असेल, त्यानंतर 26/11चा हल्ला असेल, अजमल कसाब जो मुंबईत 26/11 बॉम्ब स्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी होता, त्याला फाशीवरती चढवण्यामध्ये आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम केलेलं होतं। आणि त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांची राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या कोट्यात खासदार म्हणून जे आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता आणि मुंबईमधनं वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार झालेल्या त्यांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढवलेली होती, मात्र त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना पराभव जो आहे तो पत्करावा लागलेला होता। त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यात खासदारकी दिलेली आहे। त्यामुळे पुढील 6 वर्षासाठी उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती कोट्यातनं राज्यसभेमध्ये आता खासदार असणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।